नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण इडलीचं पीठ बनवूया. त्यासाठी बघा, मी इथे एका वाडग्याचं माप घेतलेलं आहे. असा एक खोलगट वाटी घ्यायची मोठी. मी ती एक मोठी वाटी भरून उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 2 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. मी जे राहिलेले तांदूळ होते ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेतले होते. म्हणजे असे 2.5 वाडगे मी तांदूळ घेतलेले आहे. त्यामध्ये 1 वाटी पोहे घेतले, 2 चमचे मेथीदाणे घेतले आणि अर्धी वाटी साबुदाणे घेतले. हे छान मिक्स करून मी रवेदार असं पीठ दळून घेतलेलं आहे. आपल्याकडे जर घरघंटी असेल ना तर 3 नंबरच्या चाळणीने दळून घ्यायचं किंवा चक्कीतून दळून आणायचं. तर बघा, आपलं इथे पीठ दळून झालेलं आहे. आपण लगेच इडली करून बघूया. तर मी 3 वाटी इडलीचं पीठ घेतलेलं आहे. आपण यापासून इडली, डोसा, आप्पे, खमणसुद्धा बनवू शकतो. बघा, मी या डब्यामध्ये भरून ठेवलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं खाण्याचा सोडा घ्यायचा आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. अगदी छान आणि अशा मऊसूत आपल्या इडल्या तयार होतात. असं वाटतही नाही की हे आंबवलेलं नाही. अगदी आपण आंबवून ज्या प्रकारे इडली बनवतो ना, अगदी तशीच इडली बनते मऊ. बघा, अशा प्रकारे मी असं बॅटर बनवून घेतलं आहे. मी 5 मिनटासाठी झाकून ठेवते. तोपर्यंत चटणी आणि आपलं पाणीसुद्धा गरम करायला ठेवते. इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये इडल्या टाकून घ्यायच्या. अगदी झटपट तयार होतात. कधीही आपल्याला हाताशी म्हणजे मुलांना भूक लागली किंवा टिफिनवर द्यायला झटपट तयार होणारी रेसिपी म्हणजे असं पीठ तयार करून ठेवलं ना का छान तयार होतात. बघा, किती छान आणि मऊ जाळीदार इडल्या तयार झाल्यात. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.